सरकार आलं असलं तरी मंत्रिमंडळ विस्तारावरून महायुतीत चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळतेय. आपल्या पक्षाच्या वाट्याला कोणतं खातं येणार यावरून वरिष्ठ नेते चिंतेत आहेत. तर आपल्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार का, यावरून आमदारांची धाकधूक वाढली आहे. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत तर मंत्रिपदासाठी चांगलीच चढाओढ पाहायला मिळतेय. अशातच शिंदेंनी आता परफॉर्मन्स बेस मंत्रिपद देण्याचा निर्णय घेतल्याने माजी मंत्र्यांची चांगलीच हवा टाईट झाली आहे. तर 2 मंत्र्यांना शिंदे नारळ देणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. त्यामुळे नेमके कोण येथे माजी मंत्री आणि शिंदेंनी का कापलाय त्यांचा पत्ता, हेच या व्हिडिओमधून जाणून घेऊया. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्याच्या पहिल्या दिवसापासूनच शिंदेच्या शिवसेनेत मंत्रिपदासाठी आमदारांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. फडणवीस मुख्यमंत्री होण्या अगोदरच काही आमदारांनी सागर बंगल्यावर रांग लावली, तर काहींनी शिंदेच्या वर्षा आणि नंदनवन बंगल्यावर ठिय्या मांडला. काहीही करा, पण मंत्रिपदाची माळ माझ्याच गळ्यात टाका आणि मला नामदार करा, अशी प्रत्येक आमदारांची इच्छा होती. शिंदेंनीही आपल्या नेहमीच्या स्टाईलने प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतलं आणि शेवटी प्रगती पुस्तक काढत मंत्र्यांची नावं फायनल केली. आतापर्यंत आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार शिंदेच्या शिवसेनेतून उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भुसे, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, गुलाबराव पाटील, भरत गोगावले यांची वर्णी लागणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. तर राज्यमंत्री म्हणून योगेश कदम, विजय शिवतारे, राजेंद्र पाटील यड्रावकर अथवा प्रकाश आंबेडकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर काही माजी मंत्र्यांना शिंदेंनी डच्चू देण्याचा निर्णय घेतलाय. यामध्ये 2 नावं आघाडीवर आहेत, ती म्हणजे तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांचं. तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांना या मंत्रिमंडळ विस्तारातून डच्चू मिळणार असल्याचं निश्चित झालंय. काही माध्यमांनी दाखवलेल्या बातमीनुसार मंत्रिपदासाठी केसरकर आणि तानाजी सावंत हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लॉबिंग करत आहेत. परंतु शिंदेंनी या दोन्ही मंत्र्यांना मंत्रिपद मिळणार नसल्याचं आपल्या कृतीतून दाखवून दिलंय. शुक्रवारी रात्री संजय शिरसाट, योगेश कदम, विजय शिवतारे, तानाजी सावंत, दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगला गाठला. मात्र दीपक केसरकर आणि तानाजी सावंत यांना एकनाथ शिंदे यांनी केसरकर आणि सावंत यांना वेटिंगवर ठेवल्याची माहिती आहे असं सांगितलं. 1 नाही 2 नाही तर तब्बल 5 तास केसरकर आणि सावंत वेटिंगवर असल्याचं वृत्त काही माध्यमांनी दाखवलंय. विशेष म्हणजे इतकी वाट बघून सुद्धा दोघांनाही शिंदेंनी वेळ दिली नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे सावंत आणि केसरकर यांचा मंत्रिमंडळ विस्तारातून पत्ता कट होणार हे जवळपास निश्चित आहे. तसं पाहायला गेलं तर तानाजी सावंत हे कायमच आपल्या कार्यशैलीमुळे चर्चेत असतात. गेल्या 2.5 वर्षातही त्यांच्या कामगिरीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. वृद्ध शेतकऱ्याला केलेली अरेरावी असो की मी मुख्यमंत्र्यांचंही ऐकत नाही असं केलेलं विधान असो, तानाजी सावंत हे आपल्या बेताल वक्तव्यांमुळे स्वतःही अडचणीत येतात आणि पक्षालाही संकटात टाकतात. याशिवाय मागच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री असताना आरोग्य खात्यात झालेल्या गैरव्यवहारांचा ठपकाही त्यांच्यावर आहे. तसंच कॅबिनेटमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बसल्याने मला उलटी येते हे त्यांचे विधान महायुतीला तडा देणारे होते. त्यामुळेच शिंदेंनी सावंतांबाबत कठोर भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे. दीपक केसरकरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर केसरकर हे मागच्या सरकारमध्ये शालेय शिक्षण मंत्री होते. फडणवीसांच्या आधीच्या सरकारमध्ये अर्थ राज्यमंत्री होते. तर ठाकरेंच्या सरकारमध्ये गृहराज्यमंत्री होते. मात्र या संपूर्ण कार्यकाळात केसरकरांना फारशी चुणूक दाखवता आली नाही. त्यांच्याकडे गेल्यावर काम होत नाही, केवळ आश्वासनच मिळतात, अशी आमदारांची तक्रार आहे. तसंच केसरकर मंत्री नको असा भाजपचाही दबाव आहे. त्यामुळे त्यांनाही या मंत्रिमंडळात स्थान मिळणार नसल्याचं कन्फर्म आहे. म्हणूनच यावेळी एकनाथ शिंदेंनी वाचाळवेर आणि अकार्यक्षम नेत्यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी नाही अशी भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातून स्थान गमावणारे हे नेते पुढे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच बातम्यांच्या अपडेटसाठी आणि नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा.